मित्रांनो, जय श्रीराम. आज 8 ऑक्टोबर जागतिक वेदना शमन दिन, वर्ल्ड पॅलिटिव्ह केअर डे. मित्रांनो, आज जगामध्ये कॅन्सर हा आजार अत्यंत झपाट्याने आणि खूप प्रचंड वेगाने हा वाढत आहे. पूर्वी कधी काळी एखाद्या सिनेमामध्ये हे नाव ऐकलं जायचं, ते आता घरोघरी त्याचे पेशंट आढळायला सुरुवात झालेली आहे. हा अत्यंत भयानक असा आजार कधी व्यसनांमुळे, कधी चुकीच्या सवयींमुळे, कधी कोणत्या खाद्यामुळे, कधी एखाद्या औषधाचे दुष्परिणाम, अशा विविध कारणांमुळे समाजामध्ये प्रचंड वेगाने वाढत आहे. या कॅन्सरवर अनेक डॉक्टर्स, अनेक संस्था या काम करत आहेत. या कॅन्सरवर ट्रीटमेंट करण्यासाठी टाटा वगैरे असे बरेचसे जे हॉस्पिटल्स आहेत ज्याच्यामध्ये याच्यावर उपचार केले जातात. परंतु एवढं करून सुद्धा सगळे पेशंट काही बरे होतीलच असं नाही. तर काही पेशंट जे असतात ज्यांचा उपचार संपलेला असतो, म्हणजे याच्यानंतर त्यांच्यावर कोणत्याही प्रकारे उपचार होऊ शकत नाही, अशा रोग्यांना, अशा पेशंट्सला डॉक्टर किंवा हॉस्पिटल हे घरी घेऊन जाण्यासाठी सांगतात. परंतु अशा पेशंट्सला ज्यांची कॅन्सरची शेवटची स्टेज आहे आणि ज्यांचा आता उपचार होऊ शकत नाही, अशा रोगियांची, अशा पेशंट्सची जी प्रतिकार क्षमता आहे ती जवळपास शून्याला जाऊन पोहोचलेली असते. वेगवेगळे त्रास, वेगवेगळ्या व्याधी त्यांना फार लवकर जवळ करतात. तर अशा पेशंट्सला घरी सांभाळणं म्हणजे अत्यंत अवघड आणि हे जिकिरीचं काम आहे. पूर्वीच्या काळी जॉईंट फॅमिली असताना घरामध्ये अनेक मेंबर असायचे आणि त्याच्यामध्ये एखादा जो पेशंट आहे तो असा सांभाळला जाऊ शकत होता. पण आजकाल जे 2 आणि 3 लोकांची, 4 लोकांची जी फॅमिली आहे, त्याच्यामध्ये नवरा बायको दोघंही नोकरीला जातात, मुलं शाळा कॉलेजमध्ये जातात, अशा फॅमिलीजमध्ये एखादा पेशंट जर असेल तर त्याची काळजी घेणं हे अत्यंत अवघड काम होऊन बसतं. तर मित्रांनो, अशा आजारी लोकांसाठी, अशा पेशंटसाठी जे कॅन्सरशी झगडत आहेत आणि जे शेवटच्या स्टेजला आहे, तिथून पुढे त्यांचा कोणत्याही दवाखान्यामध्ये उपचार होऊ शकत नाही, अशा लोकांसाठी डॉक्टर हमीद यांनी सिप्ला फाउंडेशन 1997 मध्ये सुरू केलं. तर या सिप्ला फाउंडेशन मध्ये अशा कॅन्सरच्या पेशंट्सची अत्यंत आत्मीयतापूर्वक काळजी घेतली जाते. या सिप्ला फाउंडेशन या संस्थेमध्ये जरी दवाखान्यासारखी काळजी घेतली जाते, तिथे 24 तास डॉक्टर्स, नर्सेस, वॉर्ड बॉईज असतात, परंतु त्याला त्यांनी दवाखान्याचं स्वरूप येऊ दिलेलं नाही. सिप्लानी अशा पेशंटसाठी अक्षरशः धर्तीवर स्वर्ग उभा केलाय. कोणत्याही जे पेशंट्स ठेवण्यासाठी जे वॉर्ड असतात, त्या वॉर्डचं नाव वॉर्ड नंबर 1, वॉर्ड नंबर 2 असं न ठेवता अत्यंत कल्पकतेने गुलाब, मोगरा, जाई, जुई असे त्या हॉलचे नाव ठेवलेले आहेत. तसंच पेशंट्सला तिथे बेड नंबर 1, बेड नंबर 2 असं न संबोधता तिथे काका, मामा अशा नावाने तिथं ओळखलं जातं. त्यांना अत्यंत आत्मीयतापूर्वक वागणूक दिली जाते. कोणीही त्या पेशंटची हिडीसपिडीस करत नाही किंवा त्यांना जो त्रास आहे त्याबद्दल अत्यंत आत्मीयतापूर्वक, अत्यंत आपुलकीने चौकशी करून त्यावर निदान किंवा त्याच्यावर उपचार केले जातात. पॅलिटिव्ह म्हणजे फार काही त्याच्यावर उपचार आणि काही चमत्कार घडवून त्यांना काही त्या रोगामधून बाहेर आणलं जातं असा काही विषय नाही. पॅलिटिव्ह म्हणजे
या लोकांना ज्या वेदना होत असतात, प्रचंड वेदना होत असतात. एक तर त्यांची प्रतिकार क्षमता उरलेली नसते, त्याच्यानंतर त्या आजाराने त्यांना पूर्ण पोखरलेलं असतं. तर अशा लोकांना त्यांचा जो अंतिम प्रवास आहे तो सुखकर व्हावा म्हणून त्यांना होणाऱ्या ज्या वेदना आहेत त्या फक्त त्यांच्या मेंदूपर्यंत जाऊ न देण्याचं काम म्हणजे पॅलिएटिव्ह केअर. तर मित्रांनो, अत्यंत सुंदर असं हे सिप्ला फाउंडेशनने ही संस्था उभी केलेली आहे. त्याच्यामध्ये 4 वॉर्ड आहेत. प्रत्येक वॉर्डमध्ये जवळपास 25 ते 30 पेशंट्स असतात. त्यांना भोजन, त्यांचा उपचार आणि त्यांची राहण्याची सोय, पेशंट आणि त्यांच्यासोबत एक व्यक्ती असणं गरजेचं असतं. आणि या सगळ्यांसाठी या सगळ्या सुविधा ज्या आहेत या स्वस्त माफक दरात नाही तर अक्षरशः मोफत दिल्या जातात. उपचारांमध्ये, औषधांमध्ये, वेगवेगळ्या ऑपरेशन, केमोथेरपी, रेडिएशन याच्यामध्ये पेशंटने इतका पैसा घातलेला असतो, पैसा गेलेला असतो, त्याच्यानंतर मनस्ताप झालेला असतो, त्याच्यानंतर त्रास तो सहन करत असतो. हे सगळं करत असताना परत बिल मागायची तसदी हे कधीच घेत नाहीत आणि पेशंटसाठी अत्यंत मोफतमध्ये आणि खूप चांगल्या प्रकारची सेवा इथं उपलब्ध करून दिली जाते. पेशंटच्या जो सोबत असणारी व्यक्ती आहे ती दिवसभर काय करणार? मग त्यांना कंटाळा येऊ नये, त्यांचं मन सुद्धा काही ठिकाणी रमावं म्हणून बाहेर अत्यंत सुंदर गार्डन, त्याच्यामध्ये धबधबे, पाण्याचे तुषार म्हणजे कारंजी, झोके, लॉन अत्यंत सुंदर असं उभं केलेलं आहे. स्वच्छता टापटीप ही खूप छान आहे. तसंच पेशंटच्या सोबतच्या लोकांसाठी एक संगणक कक्ष आहे तिथं. त्याच्यानंतर त्यांना करमणुकीसाठी वेगवेगळे पुस्तकालय किंवा ग्रंथालय तिथं उपलब्ध करून दिलेलं आहे. त्याच्यामध्ये ते त्यांचं मन तिथं रमवू शकतं. तसंच पेशंटसाठी एक खूप मोठं ऑडिटोरियम त्यांनी उभं केलेलं आहे. त्या ऑडिटोरियममध्ये जगातील अनेक कलाकार, कोणी गायक, कोणी नृत्य करून या पेशंटचा मनोरंजनासाठी स्वतःची कला सादर केली जाते वेगवेगळ्या कलाकारांद्वारे. आणि मित्रांनो, म्हणजे यांच्या कल्पकतेची खरंच खूप कौतुक करावं असं वाटतं की या कला हॉलमध्ये, या कला दालनामध्ये किंवा या ऑडिटोरियममध्ये ज्या पेशंटला चालता फिरता येतं ते पेशंट चालत येतात. ज्यांना चालताही येत नाही ते लोक व्हीलचेअरवर येतात. ज्यांना व्हीलचेअरवर सुद्धा बसणं शक्य नाही त्यांना पलंगासकट, त्या चाकं असलेल्या बेड सकट त्या ऑडिटोरियममध्ये आणलं जातं आणि त्यांना त्या कलाकारांची जी कला सादर केली जाते त्याचा आनंद त्या पेशंटला घेता येऊ शकतो. पेशंट हे त्या आनंद घेण्याच्या मनस्थितीमध्ये नसतात, पण काही ना काही करून त्यांना वेगवेगळ्या वातावरणामध्ये आणण्याचा प्रयत्न हे सिप्ला फाउंडेशन करत असतं. हे सगळं करत असतानाच वेगवेगळे सण तिथे साजरे केले जातात, वेगवेगळे दिवस तिथे साजरे केले जातात आणि कसंही करून त्या पेशंटला त्यांच्या वेदनेपासून लांब कसं ठेवता येईल याचा प्रयत्न यांचा असतो. मित्रांनो, डॉक्टर के हमीद यांनी 1997 मध्ये सुरू केलेली ही संस्था आहे. आज सिप्ला फाउंडेशन या संस्थेद्वारे त्या पूर्ण प्रकल्पाची देखभाल केली जाते. अत्यंत सुंदर असा प्रकल्प पुण्यातील वारजे या भागामध्ये असून खरंच म्हणजे कॅन्सर पेशंट जे आहेत त्यांनी याचा निश्चित लाभ घ्यावा. आणि एवढं सांगून मी माझं आजचं त्या सिप्ला फाउंडेशनबद्दल जी माहिती आहे ती मी आज थांबवतो. खरंच ही माहिती जास्तीत जास्त पेशंटपर्यंत आपण पोहोचवावी अशी मी आपणा सगळ्यांना विनंती करतो. व्हिडिओ जर आवडला असेल तर कृपया शेअर करा, सबस्क्राईब करा आणि जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न करा. धन्यवाद.